किती पण ताप तरी आम्ही चहा प्राशन करायला जाणारच असं भास्कराला ठणकावून सांगितलं. तर नमस्कार मंडळी, मी निकिता. आजची लघुचित्रफित ही पूर्ण मराठीमध्ये करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर कार्यालयामध्ये पोहोचले मी सकाळी 9:20 वाजता. तापमान 40 अंश जाऊ नाही तर 50 अंश जाऊ, आम्ही चहा पिणारी प्रजाती आहोत असा विचार करत आम्ही पोहोचलो चहाच्या टपरीवरती. नंतर थोडे विरंगुळा अन्नपदार्थ खाल्ले आणि मग 5:20 वाजता संध्याकाळी मी झाले माझ्या माहेराकडे रवाना. 1, 2, 3 अशा सलग 3 लालपऱ्या गेल्या. जेव्हा मला शिरूरला जायचं नसतं तेव्हा एकही लालपरी वेळेवर येत नाही आणि आता त्यांची रीळच लागली होती. नंतर मग मी पोहोचले वाघोलीमध्ये, जिथून की मला माझ्या माहेराकडे पोहोचवणारी लालपरी लागलेली होती. कार्यालयातून गडबडीमध्ये निघाल्यामुळे पाणी घ्यायचे माझ्या लक्षात राहिले नव्हते, त्यामुळे मी हे विकतचे पाणी जाऊन आणले. नंतर इथे रोडवरती काही मंडळींची भांडणे चालू होती, जी की पाहायला मला मज्जा येत होती. हे पाहून चालकाने लगेच इष्टी हलवली. घरी गेल्यानंतर आम्हाला जायचं होतं वहिनीच्या घरी मटण खायला. नंतर चटकदार हे भोजन खाल्ल्यानंतर बडीशेप तर खाल्लीच पाहिजे ना. बडीशेप खाल्ल्यानंतर वहिनीची मम्मी त्यांच्या घरातला भाजीपाला भरून देत होती. मुलगी माहेरी गेली आहे आणि तिला न पाठवता पाठवले असं कधी होतच नाही. बहिणी आणि मी ही कैरी चोरण्याच्या विचारात असताना आमचा विचार बहिणीच्या आईने ओळखला आणि त्यांनी स्वतःहूनच आम्हाला कैऱ्या दिल्या. असा संपला माझा दिवस. भेटू उद्या. शुभरात्री.